त्या सत्याने एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं, मारलं माझ्या नवऱ्याला। तुम्ही त्याच्यावर गुन्हा नोंदवा आणि अटक करा त्याला आणि शिक्षा द्या। खून केलंय माझ्या नवऱ्याचं त्यांनी। साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडते, तुम्ही अटक करा त्याला आणि शिक्षा द्या, न्याय मिळवून द्या साहेब आम्हाला। हे बघा, आधी शांत व्हा आणि नेमकं काय घडलं ते नीट सांगा मला। असं तुमच्या सांगण्यावरून कुणाला अटक करता येत नाही आम्हाला, त्यासाठी पुरावा लागतो आणि पुरावा असल्याशिवाय आम्हाला कुणालाही उचलता येत नाही। पुरावा पाहिजेत ना तुम्हाला? ठीक आहे, माझ्या नवऱ्याचे कपडे, त्याच्यावरचे रक्त माझ्या नवऱ्याचे, आणि हा जो कडा दिसतोय ना तो त्या सत्याचा आहे। त्याच्यावरून हे सिद्ध होते की त्या सत्यानेच माझ्या नवऱ्याला किडनॅप केले आणि खून केलाय त्यांचा। हे कपडे मुकादमाचे? हो साहेब, माझ्या नवऱ्याचेच आहेत। तुमचा विश्वास बसत नाहीये ना? हे माने होते त्या दिवशी तिथं, त्यांना बोलवा आणि विचारा तुम्ही। माना इकडे या। काय बरोबर बोलतात या? ठीक आहे, हे कपडे मुकादमाचे आहेत हे सिद्ध होत आहे, पण एक कडे सत्याच्या हातातलं आहे कशावरून? हो साहेब, अख्ख्या साताऱ्याला माहितीये की सत्या हातात कडा घालतो। तुमचा विश्वास नाहीये ना, तो तुम्ही आत्ता जाऊन बघा, त्याच्या हातात कडा नाहीये। यावरून हे सिद्ध होतंय की त्या सत्यानेच माझ्या नवऱ्याचा खून केलाय। तुम्ही त्याला शिक्षा करा साहेब, शिक्षा करा। हे बघा मॅडम, आम्हाला प्रोसिजरनुसार जावं लागतं आणि सत्य जर खरंच दोषी असेल तर त्याच्या विरोधात आम्ही कडक कारवाई करू। कधी करणार? कधी करणार? जेव्हा सत्य दाजींच्या अंगावर कोयता घेऊन गेला होता तेव्हा सुद्धा तक्रार केली होती, तेव्हा पण नाही केली तुम्ही काय? हे बघा, हे कपडे मुकादमाचेच आहेत, पण यावरील रक्त मुकादमांचंच आहे का हे आपल्याला फॉरेन्सिक रिपोर्टवरून कळेल। त्यासाठी या रक्ताचे नमुने आपल्याला तपासून बघावे लागतील आणि हे कडे सत्याचंच आहे काय यासाठी आपल्याला त्याचे फिंगरप्रिंट्स घ्यावे लागतील आणि ही सगळी प्रोसेस झाल्यानंतरच आम्हाला पुढे ऍक्शन घेता येईल। साहेब, मी तुमच्या पाया पडते परत एकदा, पण तुम्ही त्या सत्याला अटक करा आणि शिक्षा करा, नाहीतर तो पळून जाईल। तुम्ही शांत राहा, मी चौकशी करतो त्याची। तुम्ही आता घरी जा आणि अजिबात काळजी करू नका, आणि तुम्ही म्हणताय तसं जर असेल तर आम्ही सत्याला नक्कीच अटक करू। जे काय अपडेट असतील ते मी कळवतो तुम्हाला। तुम्ही जा आता घरी। साहेब, मी परत हात जोडते तुम्हाला, न्याय मिळवून द्यावं आम्हाला, न्याय मिळवून द्या। हात जोडतो, पण त्या खुनाला पकडा। ठीक आहे, जा घरी। लयच अवघड होऊन बसलाय समज। असं कसं कडं घावलं कपड्यावर? अरे सरळ सरळ दिसतंय ना, सत्याला कोणीतरी अडकवायला बघतंय। तरी सत्या, मी तुला सकाळीच विचारलो कडं कुठे आहे म्हणून। सत्य भाऊजी, तुमचा नक्की काही संबंध नाही ना सगळ्याशी? ही सपनी खाल्ला तुला नाकाचा शेंडा, हा? जीभ दिले म्हणून काय बी बोलतेस होय? तसं नाही, म्हणजे असा संशय येऊ शकतो ना कोणाला बी। आपल्याला खात्री आहे की हे काम सत्याचं नाही, पण शेवटी पुरावे बोलतात। सत्याचं कडे घावले ते बी मुकादमाच्या कपड्यावर आणि रक्तात माखलेले। या सगळ्या गोष्टींवरनं सत्यावरचा संशय अजून पक्का होणार आणि मला भीती आहे की सत्याला अटक बी होऊ शकते। अटक होईल? अशी कशी अटक होईल? तुझी इच्छा आहे का माझ्या लेकाला जेलात धाडायची? नाही मम्मी साहेब, पण कायद्यापुढे आपलं काही नाही चालत। कसला कायदा?
तात्यासाहेब कुणाचा कायदा? तात्यासाहेब अरे आमच्या पोरानं कुणाचं काही वाईट केलं नाही, कुठला गुन्हा केला नाही, त्याला अटक होईल कशी? तात्यासाहेब हे कसं झालं समजा? आता ती मुकदमची बायको आली होती, ती पोलीस स्टेशनात जाणार, मग ती सत्याचं हवेला कडे धावणार आणि मग सत्याला खरंच पोलीस देणार का? माझं पोरग निर्दोष आहे बघा, त्यांनी काही नाही केलेलं. तात्यासाहेब तुम्हाला वाटतंय का सत्य असं काही करेल म्हणून? तुमचा विश्वास आहे ना त्याच्यावर? निश्चिंत रहा, काळजी करू नका मम्मी बाई तुम्ही अजिबात. प्रत्यक्ष तो देव जरी आला आणि मला म्हणाला की सत्या दोषी आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही मी. सत्या काय म्हणतो ते जास्त महत्वाचे माझ्या. काय बी करा पण माझ्या सत्याला वाचवा, त्यांना जेलमध्ये जाऊ देऊ नका. निश्चिंत रहा, निश्चिंत रहा तुम्ही. सत्या, जोवर तू समाजकारण करत होता, समाज सेवा करत होता, सगळं बरं चाललं होतं. तू राजकारणात आलास, त्यांची जागा घ्यायला लागला, पहिल्याच पटक्यात निवडून आलास. कसं आवडेल बरं कोणाला? आणि ज्याला कोणाला हे आवडलं नाही त्यांनी तुझी बदनामी करण्याचा कट टाकला. होय तात्यासाहेब, मला बी तसंच वाटतंय. कारण किती बी काय बी झालं तरी मी असली पायरी कधीच चढणार नाही. होय तात्यासाहेब, त्या मुकादमाच्या बायकोला जेव्हा विचारलं की तिला हे कपडे आणि कडं कुठं सापडलं तर तिची बोबडी वळली होती. आणि जर कपडे आणि कडं सापडले तर मुकादमाची डेड बॉडी कुठे आहे? डेड बॉडी मिळाल्याशिवाय मुकादम मारला गेलाय हे सिद्धच नाही होऊ शकत. हो अगदी. पण तुम्ही कुणी चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. सत्याचं कडं सापडलं ना पोलिसांना, ते येतील सत्याला अटक करायला. पण त्याच्या आधी मीच सत्याला घेऊन जातो पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला? मग कर नाही त्याला डर कशाला? सत्य तू पोलिसांना सांगून टाक मी काय केलेलं नाही. मी समजा काही गुन्हा केला असता तर मी स्वतःहून इथं कशाला आलो असतो? अहो पण बरोबर बोलतात तात्यासाहेब. सत्य जर लपून राहिलं तर उगाच संशय वाढेल ना.